येथील प्रेझेंट मिसफिट कप 2021 मुंबई बिगेस्ट अंडर प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर मिसफिट ट्रॉफी सर्व खेळाडूंना याच्या अगोदरची जी माहिती होती, जे स्पॉन्सर्स होते आणि तुम्हाला आम्ही सांगितले आमच्याकडून स्पर्धेला लेट का झाला हे देखील तुम्हाला चांगलं माहिती आहे. आमचे स्पॉन्सर्स माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता, सगळे इंटरनॅशनल ब्रँड या स्पर्धेला स्पॉन्सर आहेत. त्यावरनं तुम्ही विचार करा की ही स्पर्धा किती चांगली आणि किती मोठी होणार, याची खरोखर या स्पर्धेची इतिहासात नोंद होणार यात काही शंका नाही आहे. या स्पर्धेत खरोखरच म्हणजे माझ्या पण विचाराच्या पलीकडे जी काही आयोजक टीम आहे, सपोर्टिंग टीम असणार आहे, ती मैत्री गोविंद पथक, एक मुंबईमधलं नाव असलेलं गोविंद पथक त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाते, कारण की त्यांची महत्वाची भूमिका आहे या स्पर्धेसाठी. जे काही तिकडचं आयोजन असणार आहे, बाकीचं जे आयोजन खेळ तुमच्यापासूनच चालू होणार. स्पर्धेत एक युनिक म्हणजे काहीतरी वेगळं करायचं, स्पर्धा तर वेगळी होतेच आहे, खूप चांगली गोष्ट होते आणि चांगलं काहीतरी इतिहासात नोंद होईल असं काहीतरी आयोजकांकडनं होत आहे. खूप यासाठी मला त्याचं वाटतं खूप मेहनत घेतली असेल या लोकांनी या स्पर्धेसाठी, परंतु तारीख डिक्लेअर होत नाही, त्यामुळे थोडंसं त्यांना देखील खंत वाटत असेल की तारीख डिक्लेअर होत नाही की आपण ही स्पर्धा घेऊ. तुमच्या जर्सी बॉटम सगळं रेडी आहे आणि त्यासाठी त्यांनी युनिक, तुम्ही आतापर्यंत इंटरनॅशनल सामने बघितले असतील, परंतु तो इंटरनॅशनल सामने ज्यावेळेस चालू होतो तेव्हा त्यांच्याकडे एक टॉस असतो. तुम्हाला वाटत असेल की ते लोक 10 रुपयाचा कॉईन उडवत असतील, नाही, एक वेगळं ब्रँडिंगचा मॅच असते ना, त्या मॅचचं एक टायटल असतं त्यावरती, कारण की तो पॉईंट त्यांच्या लक्षात राहायला पाहिजे की तो टॉस जो संघ विजयी होतो तो कॅप्टन तो टॉस घेतो आणि तो त्याच्याकडे लक्षात राहतो, त्या टीम मॅनेजमेंटकडे तो टॉस लक्षात राहतो की मी ह्या वेळेस या स्पर्धेत खेळलो होतो आणि ह्या स्पर्धेत मी कर्णधार होतो आणि हा टॉस मी जिंकलो, त्यामुळे हा टॉस माझ्याकडे आला. परंतु आयोजकांनी देखील तसंच काहीतरी वेगळं केलेलं आहे. त्यांनी मला तो टॉस दाखवला तेव्हा मला पण थोडासा विचार पडला की अरे वा, खूप चांगलं आहे. आपण येते टॉस ऍक्च्युली आपण पहिल्या आयोजकांनी असं केलं होतं की जो टॉस जिंकेल कॅप्टन आपण तो त्यांना टॉस द्यायचा, परंतु त्यानंतर आयोजकांनी असं थोडासा निर्णय घेतला की टॉस जो जिंकेल त्याला तो टॉस नसेल, परंतु जो संघ त्या स्पर्धेतला बाहेर पडेल त्या स्पर्धेतील कर्णधाराला तो टॉस आणि एक पार्टिसिपेट ट्रॉफी आणि एक बॅट, एक आठवण म्हणून ह्या मिसफिट ट्रॉफी यांच्याकडनं आयोजकांकडनं दिले जाईल. त्यासाठी बरोबर जोरदार टाळ्या कमी पडणार, कारण की आयोजक त्याच्यावरतीच आहेत, ते स्पॉन्सर देखील तुमच्यावरतीच आहेत की तुम्ही गर्दी कराल, पण गर्दी थोडी कमी झालेली त्यावेळेस तिकडे खूप बरं होईल, कारण की कोविडचं सध्या सावध आहे. आयोजकांकडे थोडीशी रिक्वेस्ट आहे की आपण मास्कचा थोडासा वापर करा, आपण मास्क लावा तोंडाला प्लीज. थोडं तुम्हाला दिसत नको की अरे आज विदाउट मास्क बसले, कोणी ते येऊ शकतात. सर्व मार्गदर्शक आपण ते स्टॅम्पबोर्ड वरती सादर करणार आहे, ते देखील झालेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं, आजपर्यंत तुम्ही सध्या टॅनिक क्रिकेट वरती तुम्ही मॅच बघत असाल, लाईव्ह क्रिकेट हे देखील आयोजकांनी आपल्यासाठी खास तुमच्यासाठी, कारण की या स्पर्धेला चांगलं ग्लॅमर हवं, या स्पर्धेला चांगलं स्वरूप यावं आणि आतापर्यंत टॅनिस स्पर्धेत बरेच खेळाडू स्वतः चांगला क्रिकेट, असे अनेक खेळाडू आहेत ते चांगले टॅनिस क्रिकेट खेळतात, युट्यूब वरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी आयोजकांनी तुमच्यासाठी युट्यूब लाईव्ह 2 दिवस ही स्पर्धा ठेवलेली आहे. जरा जोरदार टाळ्या जाऊन दे. युट्यूब लाईव्ह मध्ये नक्कीच तुम्ही घर बसल्या कुठेही तुम्ही ती मॅच बघू शकता. लाईव्ह स्कोरिंग असणार आहे. तुम्ही ते ऍप्लिकेशन नंतर आम्ही सांगू तुम्हाला, त्या ऍपवरती तुम्ही त्या टीमचं किंवा अदरवाईज कोणाची चांगली मॅच असेल तर तुम्हाला इथं बघता येत नसेल तुम्ही युट्यूबवर लाईव्ह पाहू शकता. त्यामुळे नक्कीच तुमच्याकडून कुठलीही मॅच, कारण की 32 टीम असणार आहेत, त्यातले तुमच्या त्या 16 मॅच तुमच्या त्या जाणार नाही. तुम्ही युट्यूबवर तुम्ही घरी बसून देखील ती मॅच बघू शकता आणि त्या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर नक्कीच आता आपण पहिलं अनावरण जे करणार आहोत ते मी तुम्हाला सांगितलं युनिक टॉस. तर टॉस नक्की तुम्ही बघण्यासारखं आहेच.
अम्बॉसिंग केलेला त्या टॉसला मी विनंती करतो आयुष्यात स्पीड क्लोथिंगचे लल्ला जोरदार यांच्यासाठी ते जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत कारण की खूप मोठं ब्रँडिंग यांनी तुमच्यासाठी विकसित केलेलं आहे. हा टॉस असणार आहे प्रत्येक टीमला मिळणार आहे. एका साईडला आहे ते मिसफिट क्लोथिंग तिथे नक्कीच असणार आहे ते एच हेड आणि टुर्नामेंटचा लोगो जे ब्रँडिंग तुम्ही बघू शकता महत्वाचं ते असणार आहे हेड आणि टेल. तिथे तुम्हाला कुठला छापा काटा बोलायचं नाहीये. हेड आणि टेल हे महत्वाच्या गोष्टी आहेत. तर नक्कीच आयोजकांनी टॉसचं अनावरण केलं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जरा. तर त्यानंतर नक्कीच त्यानंतर आपण करणार आहोत ते बॅट जे प्रत्येक संघाला आपण 32 संघाला देणार आहोत आयोजकांना मिसफिट 2021 त्याचं नक्कीच ब्रँडिंग असणार आहे त्या बॅट वरती. मी विनंती करतो मिसफिट जे अहोरात्र इथं मेहनत करतात जे खरोखरच मी इथं कधी पण कधी आलो माझं काम असेल तर नक्कीच मला कधी तिकडे टी शर्ट वगैरे बनवताना पोषक असतात. त्यामुळे नक्कीच आयोजकांनी मला सांगितलं की खरोखर त्यांचा मोलाचं सहकार्य आहे. तुमच्या टी शर्ट बनवण्यामध्ये देखील त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. मी विनंती करतो बॅटचं अनावरण करायचं आहे ते मिसफिट क्लोथिंग यांचे मॅनेजर मनोज भाई आपल्याला विनंती करतो की आपण बॅटचं अनावरण नक्कीच करायचं आहे. मी विनंती करतो लल्ला आपण देखील या साईडला यायचं आहे. मास्टर बॅगवर एक यस मास्टर तुम्ही पण चालेल इथे. जरा टाळ्या होऊन जाऊ दे कारण की प्रत्येक संघाला बॅट मिळणार आहे. टाळ्या कमी करू देऊ नका. जरा टाळ्या होऊन जाऊ दे त्याच्यासाठी ते देखील तर 32 संघांना एक आठवण म्हणून बिस्किट ते त्यांच्याकडनं पार्टिसिपेट ट्रॉफी दिली जाईल. मी विनंती करतो गोवा यांना विनंती करतो की आपण या ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. जरा जोरदार टाळ्यावरून जाऊन नक्की चांगला पार्टिसिपेट ट्रॉफी बिस्किट चांगलं ब्रँडिंग आपल्याला इथं पाहायला भेटतंय. धन्यवाद गोवा. बिस्किट कप 2021 मुंबईतील आणि इतिहासात नोंद होणारी ही क्रिकेट स्पर्धा प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी आयोजकांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संघाला म्हणजे ते 10 खेळाडू पहिला 12 होते त्यानंतर संघात वाढ झाली 32 संघ झाले. त्यानंतर थोडेसे 2 आपण खेळाडू कमी केले. त्यानंतर आपण 10 खेळाडूंना जर्सी आणि बॉटम टी शर्ट बॉटम बिस्किटचं ब्रँडिंग खूप मी देखील वापरतो. बिस्किटचे टी शर्ट्स वगैरे सागरला चांगलंच माहिती असेल. एक चांगला खरोखरच घालण्यासारख्या आणि खूप चांगल्या ब्रँडिंग बिस्किटचं आहे. त्यासाठी मी विनंती करतो जर्सीचं अनावरण इथं थोडं वेळ होतोय. मी जर्सी अनावरण करण्यासाठी जो स्टॅच्यू जो आपला बनवलेला आहे त्याला इथं सादर करायचा. त्यानंतर कर्णधार ज्या संघाचं नाव घेईल त्या संघाचा कर्णधार इथे येईल. त्याच्या संघाची टी शर्ट ही त्यांनी इथं लॉन्चिंग करायची आहे. एक फोटो सेशन केलं जाईल आणि त्यानंतर त्यांनी तिकडे बसायचं आहे. टी शर्ट लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच खेळाडूंना वाटेल की अरे आमच्या टीमची टी शर्ट असली आहे. नंतर आपला ग्रुप बनवलेला आहे. आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आयोजक प्रत्येक टीमच्या जे टी शर्टचे पॅटर्न्स बनवलेले डिझायनिंग बनवलेले आहे ती त्या ग्रुपवरती टाकणार. त्यानंतर तुम्ही आपल्या संघाला ते तुम्ही दाखवू शकता. त्यासाठी काही इथे गडबड करण्याची गरज नाहीये. सगळ्यांनी बाजू हो जावं. दादा पार्टी होते आज सगळे
त्यावेळेस सगळ्यांचं नक्कीच लक्ष असेल की टी शर्टचं पॅटर्न कसं असेल, डिझायनिंग कशी असेल, आम्हाला घातल्यानंतर कशी वाटेल, तर सगळ्यांनाच ती चांगलीच दिसणार. आणि खूप खूप पुन्हा मी विनंती करतो की आयोजकांसाठी जोरदार पुन्हा टाळ्या होऊन जाऊ दे, कारण की खूप अतिशय तुम्हालाही सर्वांना लाजवेल अशी ही स्पर्धा नक्कीच होणार आणि ती होणार. आणि ज्यावेळेस होईल त्यावेळेस डोळ्यात पारणं पडेल अशी ही स्पर्धा होणार. ती जिजामाता नगर हनुमान मैदान ह्या ग्राउंडवरती ही स्पर्धा होणार. मी विनंती करतो जर्सीचं अनावरण करण्यासाठी स्पीड प्लेटिंग चे सर्व कुशल आणि त्याला जे सहकार्य, मोलाचं सहकार्य जे लागतं, जे पॅकिंग लागते, ते मैत्री ग्रुपचे सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. कुशल आपल्याला देखील विनंती करतो, सागर आपल्याला विनंती करतो, गोवा आपल्याला विनंती करतो की आपण जर्सीचं अनावरण करायचं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ यांच्यासाठी. जर्सीचं महत्वाचं अनावरण होतं. लाइट लगानी रुक जा बिस्किट प्लेटिंग प्रेझेंट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा 2021 जर्सीचं अनावरण जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चांगलं भांडी अनावरण झालेलं, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद. बिस्किट प्लेटिंग खूप चांगलं एक ब्रँडिंग, एक चांगली डिझायनिंग तुम्हाला बघायला भेटते. हे बेटा वो लाइट बंद कर देना जो मार रही है. नक्कीच त्या जर्सीवरती नंबर आहे बुआ ते नंबर 10 आहे. भारतरत्न एक नक्कीच सचिन, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावाची ही जर्सी आपण पाहू शकतो. लाइट मार रहा है बस बेकार कर रहा है. या सगळ्यांची स्पॉन्सर तुम्ही बघू शकता. जरा टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज. टाळ्या थांबून नका, कारण की खूप महत्वाचं आयोजन जिथे केलं जाते तुमच्यासाठी केलं जाते. तर तुम्ही आयोजकांना कुठल्या प्रकारची कमी करू देऊ नका. खूप चांगलं आयोजन त्याच्यापासून केलं जाते. यायचं आहे. आपली टी शर्ट आपली तर लॉन्चिंग करायची आहे, फोटो सेशन केलं जाईल, त्यानंतर टी शर्ट घेऊन आपण रिटर्न द्यायची आहे. एक तुम्हाला टॉससाठी नावाचं एक आयोजकांनी बनवलं, ते प्रत्येक कर्णधाराकडे दिलं जाईल नावाप्रमाणे. ते तुम्ही तुमच्याकडे ठेवायचं आहे. शेवटी जर टॉस केला जाईल ना, त्यानंतर आपल्याकडे आपण एक बोर्ड लावणार आहोत. त्या बोर्डवरती ज्या टीमचं नाव येईल त्या टीमच्या कर्णधारांनी ते यायचं आहे स्वतः. आता समजा मॅच कुठली तरी लागते, बॉईज लागते, जे लागते, तर बॉईज आणि जे समजा मॅच लागली तर त्यांनी तिकडे येऊन लावायचं दोन्ही कर्णधारांनी. आणि त्याचा तुम्ही एक फोटो देखील घेऊ शकता किंवा ते तुमच्या ग्रुपवरती फोटो टाकले जातील. त्यानंतर प्रत्येकाच्या ड्रॉ प्रमाणे तर प्रत्येक 8चा पहिला ड्रॉ पडला जाईल, नंतरला दुसरा 8चा ड्रॉ पडला जाईल. अशा 8-8चे 32 संघाचे 4 ग्रुप बनवले जातील. तर नंतर आपल्याला ते सर्व गोष्टी पुन्हा मी सांगेनच, परंतु आता आपण जर्सीचं अनावरण करतो. प्रत्येक संघाचा कर्णधार आणि तयार राहतोय. जर कुठल्या संघाचा कर्णधार आला नसेल तर त्याला दंडित केलं जाईल असं आयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. कारण की आयोजकांनी तुम्हाला पहिलाच इथे जेव्हा मीटिंग होती तेव्हा सांगितलं होतं की हो, आणि ज्यावेळेस तुम्हाला इथं आम्ही बोलू जे काय संपूर्ण गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्याच लागतील, अन्यथा तुम्ही या स्पर्धेत बाहेर पडू शकता असंही देखील आयोजकांनी सांगितलं होतं. परंतु जी मेहनत त्यांनी घेतलेली आहे त्या मेहनतीला तुम्ही कुठे कमीपणा पडू देऊ नका. आणि जी आता तुम्ही सपोर्टिंग करताय ती शेवटी तुम्ही शेवटच्या मॅच पर्यंत ती सपोर्टिंग करा. युट्यूबवरती मॅच असणाऱ्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेची नक्की पहिल्यांदा ही स्पर्धा इथे होते. प्लास्टिक बॉल युट्यूब लाईव्ह भविष्यात तुम्ही प्रत्येक टीम आहे तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल. आपल्या स्पर्धेला चांगला ग्लॅमर लागेल, कारण की आपण प्लास्टिक बॉल खेळत आलेलो आहोत. मुंबईत खूप प्लास्टिक बॉल जोरात चालतं. पहिल्यांदा आम्ही जेव्हा खेळायचो त्यावेळेस ते फक्त सागरपर्यंत मर्यादित होतं, त्यानंतर हळूहळू ते सायन, नंतर सोनापट्टी आज जोगेश्वरी पर्यंत आपण क्रिकेट खेळतो. त्यासाठी जोरदार टाळ्या जाते. म्हणजे हळूहळू आपलं प्लास्टिक बॉल क्रिकेट कुठे कुठे चाललंय हे महत्वाचं आहे. आम्ही बरोबर ना? आणि खूप चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, कारण की कोविडमुळे थोड्याशा स्पर्धा थांबल्यात. आता अजूनही चांगले आयोजन आपल्याला पाहायला मिळालं असतं, अजूनही चांगल्या स्पर्धा झाल्या असत्या. नक्कीच अजूनही आमचं देखील एक
होतं मी स्वतःहून सांगतो, कारण की मी खुश पैकाचा सर्व आहे. त्यामुळे मी सांगतोय की आमची देखील इच्छा होती की मोठी स्पर्धा आम्ही पण घ्यावी, एक चांगली स्पर्धा आयोजन करावी तुमच्यासाठी 32 संघाची चांगल्या ठिकाणी. परंतु कोविडमुळे थोडंसं जमत नाही, परंतु ही स्पर्धा खूप मोठी होणार आणि त्याची इतिहासात नोंद होणार आणि त्याच्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार देखील तुम्हीच असणार आहे. यासाठी तुमची भूमिका महत्वाची असणार. आयोजक तुमच्याप्रमाणे जे तुम्हाला पाहिजे ते सांगितलं ते सर्व होत आहे. तर मला नक्की पहिल्या केशरचा जो कर्णधार असेल, हॅलो 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 पहिल्या जर्सीचं अनावरण होत आहे ते वेगनर का पॅकर्स कर्णधार विजय चव्हाण. जोरदार टाळ्या वाजवतील यासाठी. नक्की आपण आपल्या जर्सीचं अनावरण करायचं आहे. सबका कैप्टन का नाम डाला है। वेगनर का असं अबे राहुल सुंदर डिझाईन खूप नक्की आपल्या ते आपले सांगतो घेते हे बघा. प्रत्येक टीमचं बनवलेलं आहे. ज्यावेळेस जो कर्णधार इकडे येईल ना त्यावेळेस त्यांनी स्वतःकडे सांभाळून ठेवायचं आहे. संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही ते पुन्हा आयोजकांकडे द्या. परंतु हे तुम्ही जोपर्यंत ड्रॉ आपला उडत नाहीये तोपर्यंत तुमच्या प्रत्येकांना असणं बंधनकारक आहे. हे जेव्हा ड्रॉ उडवणार त्यावेळेस नाव घेतलं जाईल, त्यावेळेस तुम्ही येऊन त्या पाठीवरती स्वतः लावायचा त्या बोर्डवरती आणि पुन्हा स्थानापन्न व्हायचं आहे. कर्णधार आपण इकडे यायचं आहे. जरा टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रत्येक कर्णधारला तुम्ही टाळ्या वाजवा नक्की. मुंबईतले 32 संघ आणि 32 कर्णधार हे इकडे आहेत. आपण या दिवसाचं अनावरण करायचं आहे. नक्की केतन एक चांगला टेनिस क्रिकेटर देखील आहे. चांगला क्रिकेट खेळतो मी देखील त्याला बघतो. माझा कोण निकालतो व्हिडिओ? ए सचिन ये सब धन्यवाद. हम लोग का देखा क्या? हम लोग का देखा क्या? तर जोरदार टाळ्या वाजवतो वर्ल्ड फायटर्स कर्णधार विजय सागर कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतो वर्ल्ड फायटर्स. अच्छा इसको यही कलर मिल गया। हाँ ये अच्छा कलर ले लिया। टाळ्या वाजवतो वर्ल्ड फायटरसाठी वर्ल्ड फायटर कर्णधार सागर कदम. जेजे स्पोर्ट्स कर्णधार अभी आपण इथं व्यासपीठाजवळ या. इधर फूल आ रहा है भाई। जेजे स्पोर्ट्स कर्णधार अभिसाठी. अरे येलो येलो डर्टी येलो किसके येलो? तुम लोग का भी यही कलर है? खुद का ही लाया इसने भी। धन्यवाद. अभी तो हे खूप मास्टर कल खोलोगे क्या? मास्टर कल खोलेंगे। टाळ्या कमी पडू नका. टाळ्या वाजवतो तर आपल्याला खरी और अच्छे शाबाश। टाळ्या प्रत्येक कर्णधाराला सारख्या संघात सांगू नका की टाळ्या वाजवा. ये लग रहा है देख कुछ स्वतःकडनं टाळ्या वाजल्या पाहिजेत. धन्यवाद. आया मैया पो थोड़ा स्टाइल में खोल।
अरे जर्सी तुझा देख पुढचा गई कर्णधार ABS स्पोर्ट्स ये तो चाहिए था यांनी तयार राहायचं ये म्हटले आहे. अण्णाभाऊ ये तो साठे चाहिए था हम कर्णधार, लोग को. आपण इकडे यायचं आहे. यही तो चाहिए था लवलन नगर आपण तयार राहायचं आहे. याच्यानंतर इसकी बॉडी देख थँक्यू मिस्टेक प्रेझेंट मिस्टेक कप 2021 या स्पर्धेचा चमकदार आयोजन इथं आपण पाहू शकतो. जर्सीला यानंतर ट्रॉफी अनावरण आहे. ट्रॉफी अनावरण आहे. इधर इधर अरे खोल तो जर्सीला अनावरणाचा पुरस्कार वडाळे या संघाचं स्ट्रायकर्स. आपण बसून घ्यायचं. मी विनंती करतो बॅक साईडला जे उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचं. के अलावा ये देखे वेस्ट इंडीज वाली प्रत्येक कॅप्टनसाठी टाळी होऊन जाऊ. कारण कॅप्टन महत्वाचा आहे, संघ देखील महत्वाचा आहे. एक से फ्रेंड्स, कॅप्टन वरती नक्कीच तुम्हाला ते फोटो बघायला मिळतील. फ्रेंडचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. ते आपल्या जर्सीचं अनावरण करतायत. एक मिनिट ते हे दाखव ना ती प्लेट उल्टा 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 ही बता ट्रेंड पकड टी शर्ट पकड हाँ परफेक्ट प्रत्येक आपल्या प्रत्येक नावाचं जे स्टिकरिंग आहे ते सांभाळून ठेवायचं ना. अरे मास्टर से भी स्माइल दोगे क्या कितनी त्याचं आयोजन रस्ते कैडबरी देखे कॅडबरी आयोजन केलं जाते. तो स्पॉन्सर चेन्नई अच्छी मिली यार मायानगर कॅप्टन तुम्हारा ग्रुप पालघर संपर्क तुमचा इंटरप्राइजेस पुणे मंथन ओह फोटोग्राफी रेवा FC RR स्पोर्ट्स इथे इथे MP फारूक गाढवाला युपी असं आहे, असं सेंटर नाही मौर्य इंटरप्राइजेस वरळी. नक्कीच प्रत्येक संघाचा कर्णधार आलाय. मुंबईतील टॉप 35 संघ या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. म्हणजे पुढील कॅप्टन संघर्ष जोजे कोणी आले का? संघर्ष जोजे संघर्ष जोजे ओह मिल गई नसीब से हमारी भैंस की हमको ही नहीं मिली मित्रा मित्रा इथे बस ना अल्लाह ने देख के दिया क्या सब पुढील कर्णधार पान लवर्स कॅप्टन कॅप्टन कृष्णा. कृष्णा तुम्ही पाहू शकता. कृष्णा 7 फुटे क्रिकेट जगतातील एक महान खेळाडू आणि एक कृष्णा माझा मित्र. आता तुम्ही नक्कीच पाहू शकता पान लवर्स या संघाचा कॅप्टन. असं आहे ना
कॅप्टन एक नंबर में। गर्ल्स स्पोर्ट्स क्लब भिलाई रोड, गर्ल्स स्पोर्ट्स क्लब भिलाई रोड। अरे हम लोग भी खेल रहे हैं भैया। तर टाळ्या देतो प्लीज बॉस कॅप्टन साठी जरा गर्दी कमी कर, गर्दी थोडीशी मागे इसका हो रहा है भाई, राहायचं पीछे जाओ थोड़ा थोड़ा। कॅप्टनला आपण शेअर्स दिलेले आहेत। कॅप्टन रेडी राहायचं। संघर्ष वरळी, संघर्ष वरळी त्यानंतर तुम्ही यायचा संघर्ष वरळी। ये तो प्ले बॉय वाली है भाई। ते संघर्ष इथे इथे पुढील कॅप्टन दगडी चाळ कॅप्टन आपण इकडे यायचं, थांबायचं जरा थांबायचं, आपण लक्ष ठेवा त्यासाठी। एवढी घाई बरी नव्हे। 7 रस्ता कोकण बॉलचे कोणी कर्णधार आले असतील तर आपण तयार राहायचंय। दादा इधर है ना, इधर आ, थोड़ा इधर आ जाओ। त्यानंतर आपण संपूर्ण जर्सीला अनावरण केलं तर 2 मिनिटाचा ब्रेक घेतला जाईल, आपल्याला थोडासा स्नॅक दिला जाईल, त्याचा आनंद नक्कीच घ्या। कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा करायचा होता परंतु थोडं कोविड-19 मुळे आपल्याला कार्यक्रम थोडासा कमी स्वरूपात, एक डिनरचं आयोजन होतं चांगलं थोडंसं, याच्यापेक्षा पण मोठा कार्यक्रम करणार होता परंतु थोडंसं एक कोविड-19 मुळे थोडासा कार्यक्रम कमी स्वरूपात घ्यावा लागला। मध्ये यायचं नीचे रूम में, नीचे रूम में समालोचन करता है 15-20 में। अरे नीचे रूम में है, नीचे रूम में किचन पे है, उसमें से चूज करके ले लेने बोलो। इधर योगदान आहे त्यांचं। लल्ला सेंटर ला ना बस इथे इथे वन मोर। धन्यवाद भाई दादा, तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खरोखर तुमचे आभार। युनिव्हर्सल कॅप्टन आपण सेंटरला यायचं सर। हो साईराम, पुढची टीम आहे साईराम, पुढची टीम साईराम आपण यायचं आहे लास्ट में। अब उसको क्या मालूम था वीडियो निकाल रहा हूँ। तो मिलवा कॅप्टन आपण यायचं आहे। मामा कौन सा तुम लोग कलर नहीं मिला था। हेलो, ये नॉट फॉर बॉडी, आई एम नॉट सेटिस्फाइड। त्यानंतर कॅप्टन लास्ट वर्लिंग आपण भाऊ जे काही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपण सर्व 32 संघांचा आम्ही आभार मानतो आणि हे शेवटचं जर्सीचं अनावरण तिथं केलं जातं वरळी आपण बॉईज वरळी या संघाच्या कर्णधाराकडून आपण तब्बल बघितले 32 संघाचे कर्णधार इथे येऊन गेले। प्रत्येक जर्सीचे आपण फोटो सेशन केलं आणि ते फोटो जे तुमचे जर्सीचे आहेत, जे डिझायनिंग आहे, जे कलरिंग आहे ते नंतर आपल्या ग्रुपवर टाकले जातील, त्यानंतर तुम्ही आपल्या टीमला दाखवू शकता।
2 मिनिटाचा आपण ब्रेक घेतोय. आपल्याला थोडंसं थोडाफार अल्पवृत्ताचा कार्यक्रम जो झाला त्यात जर कोणाला भेटलं नसेल भूल चुकीने तर माफी क्षमा असावी. पहिलं जे अनावरण करणार आहोत ते अनावरण असणाऱ्याचे जे माझ्या बॅक साईडला जे तुम्ही स्पॉन्सर्स बघताय सगळे इंटरनॅशनल ब्रँडिंग आहे. त्याचे जे कोणी ब्रँडिंगचे मालक असतील स्पॉन्सर त्याच्यासाठी आपण जे ट्रॉफी ठेवलेली आहे ट्रॉफीचं इथं अनावरण केलं जाते. ते स्पॉन्सर जे मानकरी असतील स्पॉन्सर जे आपल्या त्या स्पर्धेला तिथं अवेलेबल होतील त्यांना मिस्फिट यांच्याकडनं जी ट्रॉफी दिली जाईल त्या ट्रॉफीचं इथं अनावरण केलं जात आहे. जरा जोरदार टाळ्या जाऊ दे. मी विनंती करतो की आपण या ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. जे आपले स्पॉन्सर्स आहेत जे फक्त पाया आहे या स्पर्धेचा त्यांच्यासाठी मानचिन्ह म्हणून ते दिलं जाईल. याच्या ट्रॉफीचं अनावरण केलं जातं. त्यानंतर नक्की मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी च्या प्रत्येक मॅच ची ट्रॉफी आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि एक टी शर्ट दिली जाईल. मिस फीड यांच्याकडनं जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी कारण की प्रत्येक आपल्याला अशी देखील त्यावेळी देखील मॅचला तुम्हाला मॅन ऑफ द मॅचला ट्रॉफी आणि जर्सी दिली जाईल. त्या ट्रॉफीचं आणि जर्सीचं अनावरण केलं जात आहे. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू जो निवडला जाईल त्या खेळाडूसाठी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि जर्सीचं अनावरण केलं जाते. त्यानंतर सनबोर्ड आता बिस्कुटचे सर्व कुशल हे या ट्रॉफीचं अनावरण करतात आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि टी शर्टचं अनावरण केलं जातं. मॅचची टी शर्ट याच्याकडनं दिली जाईल. एक चांगलं ब्रँडिंग तुम्ही पाहू शकता. एक चांगलं टी शर्ट एअरफोर्स ब्लूटूथ वाले देणार आहोत. जरा जोरदार टाळ्या जाऊ दे. बेस्ट बॉलरचं महत्वाचं पारितोषिक 4,000 रुपयाचे बूटचे एअरफोर्स आणि ट्रॉफी दिली जाईल. याचं अनावरण केलं जातं. सुंदर ट्रॉफी तुम्ही बघू शकता. बंद करके कोई मतलब नहीं है. बाय बाय बंद कर चांगलं आयोजन केलं जातंय. सेम ट्रॉफी आणि 4,000 रुपयाचे बोर्डचे एअरफोन्स दिले जातील. त्याचं अनावरण करतील. जर काय होतं बॉस तो जरा शांत बसतात. कर्तव्यात द्या सगळे. पुन्हा 7,000 रुपयाची सायकल सनबर्ड या कंपनीची सायकल इथं मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला दिली जाईल. जरा जोरदार टाळ्या जाते. तिथं लॉन्चिंग केलं जातं. भविष्यात आज आपण सायकल घेतोय. भविष्यात टू व्हीलर देखील असणार या स्पर्धेला. यात काही शंका नाहीये कारण की स्पर्धेची सुरुवात आहे. ट्रॉफी सोबत
सायकल ₹7,000 रुपयाची सनबर्ड ह्या कंपनीची सायकल ब्रँडिंग सनबर्ड या कंपनीची सायकल इथं लॉन्चिंग केलं जात आहे. जोरदार टाळ्या जाते संपूर्ण संघाच्या कर्णधारांनी, कारण की पहिल्यांदा असं या स्पर्धेत स्वरूप लावलं जातं. फ्युचर तुम्हाला इथे नक्कीच या स्पर्धेत बाईक देखील बघायला भेटेल, यात काही शंका नाहीये. क्रिएशनचे सर्व तुषार पाटील आणि प्रसन्न पाटील यांच्याकडनं अनावरण केलं जातं. जोरदार टाळ्या जातं. बॅट ऑफ द सिरीजचा पारितोषिक ₹7,000 रुपयाची कंपनी कंपनीची सायकल तुम्हाला नक्कीच भेटणार. फिटनेस यावरती नक्कीच तुमचं अवलंबून असेल. तर पुढील नक्कीच महत्वाचं बिस्किट कप 2021 या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघास उपविजेता संघास पण आहे, परंतु आपण इकडे विनर साठी ट्रॉफी लॉन्चिंग करतोय. बिस्किट क्लब प्रेझेंट बिस्किट कप 2021 मुंबई बिगेस्ट अंडर प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा 2021 या स्पर्धेची सर्व खेळाडू स्टँडिंग उभं राहून कर्णधार मी सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण स्टँडिंग उभं राहायचं आहे. सर्व खेळाडू प्लीज सहकार्य करायचं आहे. सर्वांनी स्टँडिंग उभं राहायचं आहे. सर्वांनी स्टँडिंग उभं राहून जोरदार टाळ्या वाजवून या ट्रॉफीचा तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर पहिल्यांदा एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा पार पडते आणि महत्वाची ट्रॉफी अंतिम विजयी संघास ही ट्रॉफी दिली जाईल. सर्व खेळाडूंना सर्व खेळाडूंमध्ये जोरदार टाळ्या वाजवून स्पर्धा प्लास्टिक क्रिकेट स्पर्धा अंतिम विजेत्या संघात ही ट्रॉफी यस नक्कीच. सर्व कर्णधार विचारतो ट्रॉफी कशी वाटली. एक फोटो टाळ्या जाऊन ते बॉस, कारण की आयोजकांनी एवढी मोठी स्पर्धा करायची आहे. थोडं बाजूला झालं तर चालेल. पप्पू भाई बाहर आ जाओ. ऐसा हो जाओ पप्पू भाई. आप बाहर आ जाओ. त्यांनी ज्यावेळेस मिटिंग घेतली तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की 32 संघ झाले, पारितोषिकात फेरबदल होऊ शकतो. महत्वाची गोष्ट लक्ष असू द्या. त्यावेळेस जे पारितोषिक होतं 25,000 आणि 15,000 रुपये, बरोबर. 25-20,000 होतं. बरोबर. आता आयोजकांकडनं पारितोषिक ठेवलं जाते अंतिम विजेत्या संघास अंतिम विजेत्या संघास रोख रुपये अंतिम विजेत्या संघास रोख रुपये 20,000 रुपयाचं पारितोषिक, जे काळामध्ये 20,000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर होत आहे. नक्कीच एक मोठं पारितोषिक तुम्ही बघू शकता. आणि अंतिम विजेत्या संघास मिसफिट चॅम्पियन बिस्किट कप चॅम्पियन 2021 त्याचा प्राइज असणार आहे. ते नक्कीच अजूनपर्यंत एवढी पारितोषिकाची स्पर्धा झालेली नाहीये. भविष्यात होईल आणि चांगली होईल यात काही शंका नाही आहे. परंतु आता तुमच्यासाठी बिस्किट कप 2021 या आयोजकाने बिस्किट क्लबिंग प्रेझेंट ह्या आयोजकाने मैत्री ग्रुप या आयोजकांनी हे पारितोषिक ठेवलेलं आहे. ते रोख रुपये 30,000 रुपयाचं पारितोषिक तुमच्याकडे ठेवलेलं आहे. नक्कीच त्याचे आभाराचे स्वागत करायचं आहे. ड्रॉ देखील तुम्हाला आम्ही सांगतोय. नियम पहिला ऐकून घ्या. तुम्हाला अगोदर देखील सांगितले होते, पुन्हा आम्ही सांगतोय. ड्रॉ आमच्या आयोजकांमधला कोणीही काढणार नाहीये. मला जे वाटेल 1-2 दोघांना बोलवणार. पहिला जो येईल तो 2 चिठ्ठ्या उचलणार. मॅच असणार आहे ती सॅटर्डे संडेच असणार आहे. अजून तारीख डिक्लेअर नाहीये.
हे लक्षात असू द्या. 4 ग्रुप मध्ये मॅच असेल, 8-8-8 एकंदरीत 32 संघ ABCD 4 ग्रुप बनतील. सेमी फायनलचं आम्ही तुम्हाला सेमी फायनल ज्याचे येतील ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू. कशा ठेवणार, क्रॉस ठेवणार का ABCD सिरियल वाईज ठेवणार. परंतु ड्रॉ तुमच्या मधूनच कोणतरी येणार. एक खेळाडू 2 चिठ्ठ्या उचलणार. ज्याची मॅच लागेल तो पहिल्या सेशनला ठीक क्रिकेटच्या इतिहासात, प्लास्टिक बॉलच्या इतिहासात पहिल्यांदा चेंडू पडेल तो ठीक 9:30 वाजता. आणि टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिला चेंडू पडला होता तो घाटकोपर येथे भटवाडीमध्ये. तो तीन बॉल मध्ये तर पहिला चेंडू 9:30 वाजता पडेल याची संपूर्ण संघाने नोंद घ्यायची, कारण की वेळेचं बंधन आहे. 8 संघ येतील पहिल्या सेशनला, सेकंड सेशन, थर्ड सेशन, फोर्थ सेशन. ते संडे आणि संडेला होतील. सेमीफायनल फायनल देखील संडेला होईल. तर मी पहिला ड्रॉ तुमच्या समोर बोलला जातोय. येस, मी बोलवणार नाहीये, लक्ष असू द्या. अजूनही शनिवारी कुठलेही कारण, कुठलेही सबब ऐकले जाणार नाही. आयोजकांकडनं मॅच 9:30 वाजता आहे. पहिला चेंडू 9:30लाच पडणार. आयोजकांकडनं जर थोडस काही वाटत असेल, थोडस काहीतरी, त्यावेळेस आयोजक तुम्हाला अगोदर 2 दिवस अगोदर तुम्हाला सूचित करतील, 4 दिवस अगोदर सूचित करतील. पण चेंडू हा 9:30 वाजता पडणार. दुसरा संघ फक्त 5 मिनिटाच्या संघाची माझ्यामध्ये तरी वेळ बघितली जाईल. 5 मिनिटाची वेळ दिली जाईल. 3 कॉल केले जातील. 3 कॉल नंतर 2 संघ येणार नाही. कुठलंही कारण अजूनही सांगतो, कुठलंही कारण ऐकलं जाणार नाही. फोन करून तुम्हाला कोणालाही बोलवलं जाणार नाही. आयोजक ज्यावेळेस ती मॅच चालू असेल, जे कोणी समालोचक असतील ते तुम्हाला 3 कॉल करतील माईक वरती. फर्स्ट, सेकंड, थर्ड जे काही असेल, थर्डला तुमचा कुठलाही खेळाडू आला नाही किंवा कर्णधाराची जबाबदारी असेल, आला पहिला आयोजकांना येऊन भेटणे. माझी संपूर्ण टीम आलेली आहे. त्यानंतर तुमचं कारण ऐकलं जाणार नाही. माझे 3 खेळाडू येत आहेत, 4 खेळाडू येत आहेत. कोणाचंही कारण ऐकलं जाणार नाही. त्वरित संघ बाद केला जाईल. हे ऐकून घ्या. अजूनही सांगतो कर्णधाराला, 3 कॉल केले जातील. 3 कॉल नंतर तुमचा संघ बाद केला जाईल. त्यानंतर कुठले तुम्ही आयोजकांकडे थांबायचं नाही. कुठलेही तुम्ही त्यांच्याशी वादविवाद करायचा नाही की मला हे झालं ते झालं, कारण ऐकलं जाणार नाही. मॅच 9:30-11 टायमिंग असणार. त्या टाइम नुसार तुम्हाला 10-15 मिनिटं त्या मैदानात यायचंच आहे. आला तर त्वरित आयोजकांना भेटायचं आहे की माझा संघ संपूर्ण आलेला आहे. बस तुम्ही सगळं लक्षात ठेवायचं. आता ड्रॉ आपला तुमच्या समोर काढला जातो. मी विनंती करतो कर्णधार, आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या. 2 चिठ्ठ्या काढायच्या तुम्ही. येस, प्रेशर कर्णधार हात वरती करायचा. प्रेशर यायचं आहे ते तुमच्या हातात जे दिले ना, हातात जे दिले ते घेऊन या. बोर्ड जो दिला तुमच्याकडे, दुसरी हल्ला बोल म्हणजे तुम्ही यायचं आहे. समोर मी ड्रॉ काढला जाईल. 2 चिठ्ठ्या काढायच्यात. आपण एक सिंगल काढून द्यायचे. 9 स्टार दुसरी मॅच. 9 स्टार कर्णधार आपण इथे यायचं. वेट, कर्णधार 9 स्टार आपला तो बोर्ड द्यायचा. दगडीचा दुसरी मॅच, दगडीचा सॅटर्डे. यस, तारीख तुम्हाला डिक्लेअर केली जाईल. परंतु शनिवारची मॅच आहे पहिल्या सेशनची. नंतरचे टायमिंग तुम्हाला सांगितलं जातील. दुसरा विनंती करतो लोंढे आपण यायचं. संघर्ष जे जे कर्णधार आपण इथे यायचंय. संघर्ष नाही आले. पांडलवर कॅप्टन समोर मॅच लागते. 2-2 चिठ्ठ्या येत आहेत. गाड्याच्या नंबर. येस, आयोजकांकडे एक चिठ्ठी. वर्ली फायटर
बॉईज स्पोर्ट्स क्लब वर्ली फायटर बॉईज स्पोर्ट्स क्लब आपण लक्ष द्यायचं आहे वर्ली फायटर बॉईज स्पोर्ट्स क्लब बॉईज स्पोर्ट्स क्लब एक मिनिट थांबायचं आहे जो कॅप्टन होता कोणी अगोदर फोटो काढून घ्यायचे नंतरला समोर बघू जो कोणी कॅप्टनशिप जे 8 शनिवारी सेकंड हाफ सरस कॅप्टन इकडे यायचं सरस युएम पॅकर सरस युएम पॅकर शनिवारची सेकंड सेशनची मॅच कृष्णा आपल्याला विनंती वर्ली अमन बॉय ड्रीम 11 वर्ली अमन बॉय ड्रीम 11 कॅप्टन थँक्यू ऐसा नहीं है यार. तू आपल्याला विनंती करतो की आपण 2 चिठ्ठ्या काढायचे युनिव्हर्सल जेजे स्पोर्ट्स युनिव्हर्सल बाय बाय. मी विनंती करतो क्या हो गया आपस में? 2 चिठ्ठ्या काढायच्या हॅलो आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या अरे भाई ऐसा बीच में मत आओ यार. इतना अच्छा वीडियो बन रहा है पूरे वीडियो की वाट लग रही है. इतना मस्त लग रहा है. साईराम शिवडी आपण आपला बोर्ड द्यायचा आहे हातात साईराम शिवडी साईराम लल्ला लल्ला ब्लू वॉरियर्स साईराम ब्लू वॉरियर्स साईराम फोटो नेक्स्ट सॅटर्डे वाले कोणी असेल की आता त्यांनी फोटो काढून घ्यायचा सॅटर्डे पूर्ण मॅच झालेल्या आहेत 2 सेशनच्या 9:30 वाजता अभी अभिनंदन काढायचं राहुल. हम लोग की मैच तकरीबन कितने बजे रही थी? 4 साढ़े 4 3. एपीएस स्पोर्ट्स मायानगर एपीएस स्पोर्ट्स रविवारी मायानगर एपीएस स्पोर्ट्स कोणी कर्णधार फक्त तू पण पुढे चिठ्ठ्या काढायच्या 2 चिठ्ठ्या काढायच्या हरे कृष्णा सेकंड मॅच संडे फर्स्ट सेशन ब्लू स्टार संडे फर्स्ट सेशन सेकंड मैच ब्रिज स्पोर्ट्स बिला रोड ये तुम लोग की हैसियत 100%. ना देखे बोला मैंने. मजबूत टीम है क्या? हाँ मजबूत टीम. फाइनल कहाँ से देखने मिलेगा? संघर्ष वरळी रोहन बैठा था. फोटो आपस में हो गई. काढून घ्यायचंय ये उस्मानिया आई है. देख उस्मानिया का देख. बीएनपी लक्षात ठेवा संडे सेकंड सेशन टायमावरती जो टाइम तुम्हाला देते त्यानुसार यायचं आता 2 चिठ्ठ्या काढायच्या लवलेन है उस्मानिया लवलेन सत्कार कॅप्टन आपण आपला बोर्ड द्यायचा सॅटर्डे बॉयज सत्कार मला वाटलेलं पहिलाच बोलतो आपण लोक लावून 3 चिठ्ठ्या काढायची लवली पॅकर्स आपण आपला बोर्ड द्यायचा
उस्मानिया लवलेन उस्मानिया यावर टफ आहे का आणि शेवटचा लवले सब बच्चे फ्रेंड्स कॅप्टन फ्रेंड्स हाँ राहुल भाई फ्रेंड्स कॅप्टन आपला बोर्ड द्यायचा आहे स्ट्रायकरचा बोर्ड घ्यायचा आहे पुन्हा फोटो काढून घ्यायचा आहे हे जरा ये अपना बेटा आता थोडासा 2 मिनिटं फक्त बसून घ्या ड्रॉ तुमच्या आपल्या ग्रुपवरती येईलच ड्रॉ त्या ड्रॉ प्रमाणे आपण यायचं आहे वेळेवरती यायचं आहे